त्या रद्द करा म्हणते ते. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी आहे. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस. तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखीन रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही यांना का आरक्षण दिलं म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही. मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही. खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे. आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागली अशी. काय विचार येत राव तुमचे ओबीसी नेत्याचे. पडे उघड मराठे हो यांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठ्यांच्या गोरगरिबाची, खंबीरपणानं लढतोय. पडक नाही उघड यांचे नियत आणि द्वेष आणि यांचे विचार. काय संस्कार आहेत यांचे पाडलेक नाही उघडे. तुम्ही मला याड्यात काढीत होते ना मराठ्याचे नेते, की ह्यो उगाच तणाव पसरतोय, ह्यो अमकं करतो, ह्यो तमकं करतो. कळालं का आता कोण किती जातीवादी. मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले. खोटे चेहरे बसलेले मुखोटे सगळे ओबीसी नेतेचे उघडे पडले. आता मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग तुमच्या नियत म्हणलं. ती वेळ आली आणखीन मी नाही. आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं. हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो. गोर गरिबाच्या अन्नात माती करणारी अवलाद आमची मराठ्यांची नाही. तुम्ही जरी कालीच असली तरी पण मी आणखीन संयम धरणारे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं की नावेलाच आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता यातून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला त्रास, मराठ्या नेत्याला त्रास बी दिला असं. आपल्या लोकांनी देऊ द्या आपले